आज आहे जरा स्पेशल डे बिकॉज मम्मीचा बर्थडे. ऑलमोस्ट टाईम फॉर दी सरप्राईज. बघूया काय रिॲक्शन असेल मम्मी पप्पांचे. ठीक आहे. चौथे मेंबर ही आहे आपली LVची फॅन्सी बिल्डिंग. सुटकेस शेप बघितलं सर इंस्टाग्रामवर खूप. आणि हा आपला ॲपल स्टोर इथे आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे शुक्रवार 22 ऑगस्ट आणि वाजलेत सकाळचे 7:30. आज आहे जरा स्पेशल डे बिकॉज मम्मीचा बड्डे. मम्मी पप्पा दोघं आलेत USAला फ्रॉम मुंबई फॉर 2 months सुट्टीसाठी. मस्त फिरणार वगैरे आम्ही. बट आज आहे स्पेशल डे. सो मम्मीला असं वाटतं की मी कामाला गेलो बिकॉज आज फ्रायडे. तर ऑब्व्हियसली वर्कला जरा मी सांगितलं नाही की मी सुट्टी घेतलेली आहे. बट कालच मॅनेजर अप्रुव्हल घेतलं आणि सुट्टीवर आहे आज. तर आज मस्त न्यूयॉर्कला वगैरे फिरवणार. थोडे स्पॉट्स प्लॅन केलेत तर होपफुली तिला आवडेल. आता त्यांचं प्लॅन होतं मम्मी पप्पाचं की ते जातील लाईक दुपारी वगैरे आरामात 1-2 स्पॉट बघतील. बेसिक डे असेल. बट मी थोडं चांगलं प्लॅन केलं आहे. मल्टिपल स्पॉट्स त्यांना फिरवेल वगैरे. तर होपफुली दोघांना आवडेल आणि सरप्राईज देईल तिला मस्त. आता की अरे मी तर सुट्टी घेतली, चला आता तयारी करा, खाऊया पिऊया मस्त एकदम मजा करूया आणि स्पॉट्स फिरूया. सो आणि माझं फर्स्ट ब्लॉग आहे मराठीत. तर माझी मराठी एवढी प्युअर नाही आहे, थोडी तुटी फुटी आहे. तर सपोर्ट करत राहा आणि चला जाऊया न्यूयॉर्कला. स्पॉट्स तुम्हालाही दाखवतो. लेट्स गो. हॅपी बर्थडे. फायनली रेडी होऊन निघालो. सोबत मम्मी, बर्थडे गर्ल आणि पप्पा. कसं वाटतं पहिला बर्थडे न्यूयॉर्कमध्ये? एकदम मस्त. सरप्राईज कसं वाटलं? ऑफिसला गेलो ना बर्थडे होतं म्हणून. किती आता 2-3 दिवस आधीच आलेत. तर सगळं जेटलॅग वगैरे गेलंय की अजून? कसं वाटतं? काही गेलं सगळं एका दिवसामध्ये. करायला लागलं. बाकी एकदम खूप कॉस्ट. आल्यानंतर वेदर पण एकदम असं बादल होतं. पण आज बर्थडे तर पहिले बरोबर स्पेशल डे आणि स्पेशल वेदर. तर हा आहे फर्स्ट आयकॉनिक स्पॉट ॲज अ सेट सेंट्रल पार्क. सेंट्रल पार्क वॉज बिल्ट इन 1858. 1858 अगर बरोबर बोललो तर तेव्हा हे झालेलं. आणि यानंतरच पार्कचं इनोव्हेशन खूप झालेलं अमेरिकामध्ये. फर्स्ट लँडस्केप पार्क आहे इन अमेरिका. सो खूप मोठा हे स्पॉट आहे चांगलं. यामध्ये आज फ्रायडे तर गर्दी पण आहे चांगली. लोक आले, सन पण निघालं. हा फाउंटेन आहे. यामध्ये कलोना हाऊसची शूटिंग झालेली बघितलीच असणार तुम्ही. कसं वाटलं फर्स्ट स्पॉट सेंट्रल पार्क? आवडलं? मोठं पार्क एकदम. पार्क आहे, सगळ्यात मोठं पार्क आहे. शांत पण एकदम. रश नाही, सेफ आहे. सिटीच्या मध्ये एकदम. आणि ते पण सिटीच्या मध्ये. हार्ट ऑफ लंग्स ऑफ सिटी. लंग्स ऑफ द सिटी. अच्छा. हा मॅनमेड पार्क होता हा, म्हणजे नॅचरल नव्हता. पण खूप मोठं. फिरायला चांगला वॉकेबल रस्ते आहेत. हा, पण एक दिवसात कम्प्लीट नाही होऊ शकत. एवढे स्पॉट्स आहेत की ते गाईड पण ठीक आहे. पाय वॉकिंग फक्त वॉकिंगला तयारी पाहिजे. म्हणजे कसं वाटलं पहिलं स्पॉट सेंट्रल पार्क? आवडलं? नॅचरल एकदम.
पोल्युशन नाही जास्त, गर्दी पण नव्हती. तुझी वॉकिंग झाली, थकवान झाला. 1 तास झालं असेल चालून वगैरे, तरी पण वाटत नाही एवढं. आणि एकदम सिटीच्या मध्येच म्हणजे सिटीच्या मध्ये तर चांगलं वाटतं यायला. रेडी नेक्स्ट स्पॉटसाठी. सेकंड स्पॉटला जाऊ आता. 4थी मेंबर ताई इंडिया मुंबईमध्येच आहे. व्हर्च्युअल विश. व्हिडिओ घेत आहे आठवं का? हाय बोल. तर सेकंड स्पॉट चाललो आम्ही 5th Avenue. तर इट इज नोन ॲज दी लाईक लक्झरी ब्रँड शॉपिंग. सगळे मोठे मोठे ब्रँड्स असतात 5th Avenue. खूप महाग गोष्टी. तर अगर पैसे असतील खूप तर या मग शॉपिंग करा इथे. आणि स्पेसिफिकली आम्ही चाललो आहे 5th Avenue ॲपल स्टोअर. तर खूप मोठा स्टोअर आहे, खूप फेमस स्टोअर. कधी पण लॉन्चेस झाले तर टिम कुक वगैरे हे लोक येतात फॉर द लॉन्च. आणि इट वॉज लॉन्च्ड इन 2006. तर 2006 पासून तो लॉन्च झाला. आणि वन ऑफ द फ्यू ॲपल स्टोअर्स जो 24 तास चालू असतो आणि 365 days a year. सर कधीच बंद नसतो. वन ऑफ द फ्यू ॲपल स्टोअर्स जे की असं 24 तास चालू असतं, कधी बंद नव्हतं. आणि एकदम फ्युचरिस्टिक ग्लास स्टाईल स्टेअरकेस असतात. तर मी दाखवेलच आता थोड्या टाईममध्ये आम्ही जाऊ. आणि एक सरप्राईज आहे मम्मीसाठी की तिला आयफोन घेणार आहे बड्डेसाठी. तिचा फोन जरा जुनं झालं आहे. मी शुअर आहे की पहिले रिॲक्शन मम्मी पप्पांचं असेल रे नको वगैरे, बट घेऊन टाकूया. होऊन जाऊ दे आज खर्च. एक मस्त आयफोन मम्मीच्या चॉईसचं मम्मीला चॉईस करायला लावूया. बघू ती कोणतं घेते. आणि सरप्रायझिंग असेल रिॲक्शन, लाईक फर्स्ट रिॲक्शन तर असेल का खर्च करायचं एवढं वगैरे. बट जाऊया, बघूया, मजा येईल एकदम. तर आता आलो आम्ही 5th Avenue. इथे ॲज यू कॅन सी मल्टिपल असे ब्रँड्स आहेत जिथे शॉपिंग करू शकतो. आणि हा आपला ॲपल स्टोअर इथे, बिगेस्ट ॲपल स्टोअर, वन ऑफ द बिगेस्ट ॲपल स्टोअर. ऑलमोस्ट टाईम फॉर दी सरप्राईज. बघूया काय रिॲक्शन असेल मम्मी पप्पांचे. नाही पण आहे व्हिडिओ कॉलवरच. तुला एक बर्थडे गिफ्ट देते फोन, तर कोणतं पाहिजे तो घे. तेच मी डिसाईड केलं होतं. तिला पण सांगितलं होतं. नाही ना, कोणतं बघ, कोणतं सिलेक्ट करायचं हेल्प कर. आणि कलर आहे तिथे आणि मॉडेल पण आहेत. चांगला कॅमेरा आणि म्युझिक. कॅमेरा चांगला असेल. कलर कोणता आवडत असेल, पिंक किंवा असे तर बघ. आता व्हाईट ब्लॅक आहेच. काय झालं त्यांच्या कितीमध्ये एक राहते ना, की माझा भाऊ किती राहतो. त्यांना आयफोन जो प्रो आता लेटेस्ट निघालाय तो घ्यायला सांगितलं. किती किंमत आहे विचार. कोणाला? मला तुमचा नेता नाही येणार. नाही, नेता येते नंतर, ते बघायला लागेल. कोणतं कलर सांग. कलर पिंक पण चांगलं. पिंक आवडत असेल तर. कधी झाले नव्हते. म्हणजे डिफरंट वाटेल थोडं. ठीक आहे का पिंक? 16 वाला. तो 16 प्रो आहे तो. हा 16. त्याच्यात कलर जास्त ऑप्शन आहे. That also gives me kind of Zelda, where you hit the forks and then you can teleport them. So yeah, dude. Oh, so good, so good. ठीक आहे. फायनली झालं. लावलं त्याच्यावर स्क्रीन प्रोटेक्टर. पिंक कलर, युनिक कलर, मॅचिंग. तर फायनली घेतलं आपण मम्मीसाठी फोन. तिने सिलेक्ट केला 16 पिंक कलरवाला. बर्थडेसाठी मॅचिंग डिफरंट कलर. थोडं टाईम लागलं बिकॉज कार्ड डिक्लाईन झालं ट्रान्झॅक्शन फॉर सम रिझन. कारण मोठं ट्रान्झॅक्शन केलं तर असं बोलतात की फ्रॉड असू शकतं, म्हणून टाईम लागलं. बट फायनली झालं. तर मम्मी पण खुश झाली फायनली. आता सगळ्यांकडे आयफोन आहे घरी. तर वेलकम टू आयफोन फॅमिली मम्मीला. आणि आता हे होतं 5th Avenue ॲज अ सेड, लाईक ॲपल स्टोअर 24 तास चालू असतं, 365 days a year. आता भूक लागली आहे, जरा टाईम झाला खायचं. तर
चालत चालत जाऊया आपला लंच स्पॉटला. ही आहे आपली LVची फॅन्सी बिल्डिंग, सुटकेस शेप. बघितली असणार इंस्टाग्रामवर, खूप व्हायरल झालेली. आता जस्ट खाऊन झालं आपलं उत्सव रेस्टॉरंटमधून. चांगलं इंडियन फूड होतं, बट नॉट टू ग्रेट टू बी ऑनेस्ट. लाईक थोडं कॉस्टली होतं ऑब्वियसली, बिकॉज टाइम स्क्वेअरचं जवळ होतं, बट टेस्ट ठीकठाक. लाईक पोट भरलं, आम्हाला खूप भूक लागलेली फिरत फिरत, तर ते चांगलं होतं, बट नॉट हायली रेकमेंडेड टू बी ऑनेस्ट. त्याच्यापेक्षा चांगली टेस्ट आणि चांगलं तुम्हाला प्राईसमध्ये भेटू शकतं. तर आता नेक्स्ट स्पॉट चालू आहे, बट वाईब चांगले होते. केक कट वगैरे केलं मम्मीच्या बड्डेचं, तर मग ते चांगलं झालं. बट आता नेक्स्ट स्पॉट आहे आपला रूझवेल्ट आयलंड. ट्रॅमवे चांगलं स्पॉट आहे, सिनिक व्ह्यूज भेटतं त्याच्यामधून. मॅनहॅटनमधून ती निघते ट्रॅम आणि ती जाते ट्रॅम रूझवेल्ट आयलंडला. तर बघूया कसा आहे तो स्पॉट, कसा वाटतो. लेट्स गो. तर हे आहे रूझवेल्ट आयलंड. एक छोटीशी स्ट्रिप ऑफ आयलंड आहे जे मॅनहॅटन आणि क्वीन्सच्या मध्ये येतं. तर इथं आता आलो आहे आम्ही फेरीनी. युजली जो ट्रॅम आहे तो पब्लिक ट्रान्सपोर्टचा रूट आहे फॉर पीपल कमिंग फ्रॉम मॅनहॅटन टू रूझवेल्ट आयलंड. बट हे थोडं असं टुरिस्ट स्पॉटसारखं झालं आहे की लोक येतात तिथे, चांगलं व्ह्यू भेटतो, ट्रॅम पण आहे, असं ओल्ड फॅशन वाटतं ना एकदम. तर ते होतं. आता इथून आम्ही नेक्स्ट स्पॉटला चाललो आहे फेरीनी. तरी इथून फेरी पण निघते, मस्त फेरीज चालतात लाईक थ्रू टू वेरियस प्लेसेस. ब्रुकलिन झालं, मॅनहॅटन झालं, रूझवेल्ट आयलंड झालं, क्वीन झालं. तर खूप चांगलं आहे आणि $4.5 वन वे तिकीट भेटते. तर ती तिकीट काढून तुम्ही जाऊ शकता जिथेही पाहिजे तुम्हाला. मॅनहॅटन जायचं, मॅनहॅटनला स्टॉप असतं, ब्रुकलिनला स्टॉप असतं. तर खूप चांगली सुविधा दिलेली आहे त्यांनी ट्रान्सपोर्टेशनसाठी. न्यूयॉर्क खूप चांगलं आहे, म्हणजे वेल कनेक्टेड. कुठेही तुम्हाला जायचं, मॅनहॅटन, ब्रॉन्क्स, ब्रुकलिन, क्वीन्स, हे जे पण बरोज आहेत न्यूयॉर्कचे, वेल कनेक्टेड आहे. वेदर इट्स फेरी, मेट्रो झालं, सबवे झालं, देन ट्रॅम झालं, बसेस झाले, मस्त कनेक्शन आहे. चांगले दिवस चालले. थोडंसं टायर्ड व्हायला आलं बिकॉज 4:30 वाजलेत. सनसेटला तर टाईम असतो अजून, सनसेट बघायचं एक स्पॉटला. बट बघूया कशी सिच्युएशन असते. थकायला झालं जास्त तर वेगळी गोष्ट आहे. अगर एनर्जी असेल तर करूया स्पॉट्स बिफोर हेडिंग होम.
फायनली पोचलो आम्ही फायनल स्पॉट ऑफ द डे, ब्रुकलिन ब्रिज, हिस्टॉरिक प्लेस इन ब्रुकलिन. हा ब्रिज बनलेला इन द इयर 1883 आणि वर्ल्डचं फर्स्ट स्टील वायर सस्पेन्शन ब्रिज आहे. कारण खूपच हिस्टॉरिक प्लेस आहे, खूप फोटोजेनिक प्लेस आहे. लाईक इथे आम्ही आलो आहे सनसेटला, मस्त भारी व्ह्यूज येतात सनसेटचे. फुल इथे मॅनहॅटनचा व्ह्यू आहे, मागे मॅनहॅटन ब्रिज आहे ब्लू कलरचा आणि मस्त क्राऊड आहे खूप आता, कारण सनसेटच्या टाइम खूप लोक येतात चालायला धावायला. तर इथे वॉक करू शकतो, खूप लॉंग वॉक आहे ब्रुकलिन ब्रिजला. मागे गाड्या पण जातात, सायकलिंग पण करू शकतो. पण खूप मस्त प्लेस आहे टू चिल. आज फ्रायडे आहे तर एक्स्ट्रीम गर्दी नाही, बट तरी गर्दी तर आहेच. तर जाऊया आपलं सनसेट स्पॉटला, ब्रुकलिन ब्रिज पार्कला. हा आहे सनसेट स्पॉट. मागे आहे आपल्या टाइम आउट मार्केट जे ब्राऊन कलर दिसते ते. तर आणि खूप मागे गर्दी आलेली आहे सनसेट बघायला स्पेशली. तर इथे बिकॉज मॅनहॅटन ब्रिजचा व्ह्यू दिसतोय आणि ब्रुकलिन ब्रिजचा पण व्ह्यू दिसतोय. तर आता ऑलमोस्ट सनसेट झालेलं आहे, 7:45 PM झालेत. युजली समरला थोडा लेट सनसेट होतो न्यूयॉर्कला और US ला इन जनरल. तर येस, असं होतं आपलं दिवस. एक्झॅक्ट डायरेक्ट सनसेट नाही दिसलं इथून, बट ते ऑरेंज सनसेट जे फील होतं रेस ते भारी वाटतं. गर्दी पण खूप आहे इथे, फोटोजेनिक प्लेस आणि येस व्हेरी काम वाइब्स, चिल प्लेस वाटते एकदम. कसं वाटलं बर्थडेचा दिवस? काय काय कोणता मेन स्पॉट कोणता आवडला सगळ्यात जास्त? अच्छा. आयफोनचं ॲपल स्टोर, ब्रुकलिन ब्रिज, सनसेट. चांगला बर्थडे गेला. आणि न्यूयॉर्क स्पेशल चांगलं झालं. केक कटिंग पण झालं, सगळे स्पॉट्स पण झाले. कसं वाटलं? केकचा पूर्ण सरप्राईज होता. सरप्राईज होता केक, पूर्ण माहिती नव्हतं. वॉकिंग पण खूप झाली, वॉकिंग पण झाली. 20,000 स्टेप्स झाले. खूप म्हणजे थकून गेले पाय वगैरे, पण स्पॉट सगळे कव्हर झाले. सगळे कव्हर झाले न्यूयॉर्क मध्ये पूर्ण. एन्जॉय केलं, मजा आली. चांगलं आवडलं म्हणजे हा यस हे विचार न करता अचानक हे केलं. लास्ट मोमेंटला आहे त्याच्यामुळे सगळं आम्हाला आम्ही एखादं कुठं बघून गेलो होतो. इथे आणि सगळीकडे आपल्या बोटच्या पण फेरी ट्रॅम ती पण आपल्याला माहित नव्हती, म्हणजे ट्राम वगैरे आहे ती एक नवीनच आहे. आणि शिपचा तो एक चांगला शिप रुझवेल्ट पासून मॅनहॅटन ब्रुकलिन पर्यंत. इथे सनसेट पण पाहायला मिळाला, ब्रुकलिन ब्रिज सनसेट फायनल. सनसेट पाहिजे आणि मॅनहॅटन ब्रिज आणि तिथून म्हणजे त्याचा व्ह्यू पॉइंट खूप छान होतं. तर एवढे स्पॉट झाले सगळ्यापासून. आता घरी जातो, आता जेवण वगैरे करायला लागेल करून. तर इथे संपूया व्हिडिओ आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओ बघूया परत.